अरबी समुद्रातील लाटा जेव्हा काळोख्या किनाऱ्यावर आदळतात तेव्हा तो आवाज केवळ पाण्याचा नसतो, असं कोकणातले जुने लोक अजूनही सांगतात. काहींच्या मते त्या आवाजात एक जुनी वेदना मिसळलेली असते. मार्च महिना असूनही कोकणच्या त्या निर्जन भागात काहीसा गारवा होता. जणू निसर्गच काहीतरी लपवत होता आणि त्या गुपिताभोवती एक थंड कवच निर्माण करत होता. आकाशात ढगांची दाटी होती आणि चांदणंही त्या रात्री उगाच अंधुक वाटत होतं, जसं काहीतरी त्याला मुद्दाम झाकत असावं, प्रकाश खाली येऊ नये म्हणून. माझ्यासोबत माझे 3 जिवलग मित्र प्रशांत, कैलास आणि आकाश 2 दिवसांच्या सुट्टीसाठी एका आडवाटेच्या गावी आलो होतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत हवी होती म्हणून कोणीतरी सुचवलेलं हे ठिकाण. नकाशावर धड नावही सापडत नव्हतं असं गाव, जिथे मोबाईलला नेटवर्कही अधूनमधून यायचं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो ते एका जुन्या कोकणी वाड्यासारखं होतं. लाकडी खांब, कौलारू छप्पर आणि भिंतींना 100 वर्षांचा गंध. दारं जुन्या साग लाकडाची, त्यावर कोरीव नक्षी झिजून गेलेली. समोर अथांग समुद्र पसरलेला आणि मागच्या बाजूला नारळ सुपारीच्या दाट बागा. वाऱ्याबरोबर झाडांची सळसळ अशी ऐकू यायची की क्षणभर वाटायचं कोणीतरी झाडा नाडून कुजबुजतंय. गाडीतून उतरताच जाणवलेला तो पहिला क्षण मला अजूनही आठवतोय. हवेत एक विचित्र जडपणा होता, जो नुसत्या समुद्राच्या दमट हवेपेक्षा खूप वेगळा वाटत होता. पण त्यावेळी आम्ही त्याकडे फार लक्ष दिलं नाही, कारण सुट्टीच्या उत्साहात असं काही जाणवणं स्वाभाविक वाटलं. वाड्याच्या अंगणात एक जुनी विहीर होती, तिच्या भोवती शेवाळं साचलेलं. तिथे एक वृद्ध बाई सडा टाकत होती. आम्हाला बघून तिनं क्षणभर हात थांबवला आणि आमच्याकडे असं बघितलं जणू आम्ही आधीच काहीतरी चुकीचं केलं आहे, आणि मग ती काही न बोलता आत निघून गेली. प्रशांतनं मला हळूच कोपर मारून विचारलं, तिचे डोळे बघितलेस का? मी हसून विषय टाळला, पण तो प्रश्न मनात कुठेतरी रुतून राहिला. संध्याकाळच्या वेळी आम्ही बाहेर पडण्याची तयारी करत असताना हॉटेलचा मालक म्हणजे विनायक काका आमच्या जवळ आले. 60च्या आसपासचे, अंगात जुना पांढरा सदरा, हातात एक जुनी काठी. त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती आम्हाला स्पष्ट दिसत होती. ती लपवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. त्यांचे डोळे वारंवार खिडकी बाहेरच्या त्या किनाऱ्याकडे जात होते, जणू ते कशाची तरी वाट पाहत असावेत. तुम्हाला फिरायला मनाई नाही, पण समोरचा तो पांढऱ्या वाळूचा किनारा आहे ना, तो थोडा पुढे, जिथे तो एका वळणावर वळतो, तिथे रात्रीच्या वेळी चुकूनही पाऊल टाकू नका. एकदा का सूर्य मावळला की तो भाग आमचा राहत नाही. त्यांनी हे इतक्या गंभीर सुरात बजावलं की क्षणभर खोलीत शांतता पसरली. भिंतीवरच्या जुन्या घड्याळाचा टिकटिक आवाजही त्या क्षणी जास्तच मोठा वाटला. पण आम्ही एकमेकांना बघून हसलो. शहरात वाढलेल्या आम्हाला अशा गावातल्या गोष्टींचं फारसं कौतुक नव्हतं. असल्या गोष्टी म्हणजे केवळ पर्यटकांना घाबरवण्याचे किस्से, असंच आम्हाला वाटायचं. आकाश हसतच म्हणाला, काका, आम्ही तर इथेच कॅम्पफायर करायचं ठरवलंय. उद्या सकाळी परत जायचंय आम्हाला. आजची रात्र वाया घालवायची नाहीये. विनायक काकांनी हात जोडले. तुमची इच्छा, पण तिथली हवा वेगळी आहे. पोरांनो, सावध राहा. त्यांच्या डोळ्यांत एक याचना होती, जी त्यावेळी आम्हाला कळलीच नाही. ते काहीतरी बोलायला गेले आणि मग थांबले, जणू शब्द त्यांच्या घशातच अडकले. आम्ही बाहेर पडलो. खरं तर मला आणि प्रशांतला काकांचं बोलणं थोडं मनाला लागलं होतं. त्यांच्या बोलण्यात काहीतरी विचित्र होतं, जे नुसत्या अंधश्रद्धेपेक्षा जास्त खरं वाटत होतं. पण कैलास मात्र कमालीचा हट्टी होता. अरे, हे लोक पर्यटकांना घाबरवण्यासाठी अशा अफवा पसरवतात. टुरिझम कमी होऊ नये म्हणून काहीतरी गूढ ठेवायचं, बाकी काही नाही. आणि काय होणार आहे, आपण 4 आहोत. चालताना खांद्यावरची बॅग सावरतच म्हणाला, आणि मग त्यानं आम्हाला जवळजवळ ओढतच त्या निर्जन किनाऱ्याकडे नेलं. वाटेत नारळाच्या बागेतून जाताना
पानांची सळसळ अखंड सुरू होती आणि आता रातकिड्यांचा आवाजही येईनासा झाला होता. जणू सगळी सजीव सृष्टी त्या किनाऱ्याजवळ जायला घाबरत होती. रात्रीचे 12:30 झाले होते. आकाशात ढग सरकत होते आणि चंद्राचा प्रकाश अधूनमधून वाळूवर पडून पुन्हा गायब होत होता. जणू तोही तिथे रेंगाळायला घाबरतोय. तो किनारा खरोखरच सुंदर होता, पण तिथली शांतता काळजाचा ठोका चुकवणारी होती. लाटांचा आवाज इतर ठिकाणांपेक्षा जास्त मोठा आणि भयानक वाटत होता. जणू समुद्र स्वतःच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. वाळू पायाखाली विचित्र गार लागत होती, जरी हवेत तसा गारवा नव्हता. आकाश आणि प्रशांत लाकडं गोळा करत होते, इकडे तिकडे विखुरलेल्या फांद्या वेचत. मी बॅगेतून सामान काढत होतो आणि कैलास समुद्राच्या अगदी जवळ जाऊन उभा होता, लाटांकडे टक लावून बघत. जणू त्याला त्या पाण्यात काहीतरी दिसत होतं, ज्याकडे तो ओढला जात होता. अचानक कैलासचा ओरडण्याचा आवाज आला. "अरे, पाय कापला रे!" आम्ही त्याच्याकडे धावत गेलो. त्याच्या पायातून रक्ताची धार वाहत होती. वाळूवर काळसर डाग उमटत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाळूमध्ये कोणतीही काच किंवा लोखंडी वस्तू नव्हती. तरीही त्याचा पाय एखाद्या धारदार शस्त्रानं कापल्यासारखा खोलवर चिरला गेला होता. जखमेच्या कडा इतक्या स्वच्छ होत्या की जणू कोणीतरी अचूक वारावर काप केलेला असावा. कोणत्याही ओबडधोबड काचेच्या कंडासारखा तो वाटत नव्हता. "कैलास, चल लवकर, आपण निघू इथून," मी त्याला धरतच म्हणालो. भीतीनं माझा आवाज कापत होता आणि हातही थरथरत होते. तितक्यात आकाश स्तब्ध झाला. त्याचे डोळे समुद्राच्या लाटांकडे खिळले आणि त्याचा चेहरा एका क्षणात पांढराफट्टक पडला. "मित्रांनो, तिकडे बघा." पाण्यातून एक आकृती हळूहळू बाहेर येत होती. माणूस सदृश्य दिसत असली तरी उंची मात्र 7 ते 8 फूट असावी. त्याचं शरीर ओलचिंब होतं, त्यावरून पाणी टिपकत होतं आणि त्यातून एक विचित्र सडलेल्या माणसासारखा वास येत होता. इतका उग्र की श्वास घेणंही जड झालं. डोळे मात्र जळत्या कोळशासारखे लाल होते आणि त्यातून जणू आगीच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. त्याचे केस चिखलाने आणि शेवाळ्याने माखलेले, चेहरा अर्धवट कुजल्यासारखा. तो आमच्या दिशेने चालत नव्हता, तर हवेत तरंगल्यासारखा सरकत होता. पायांची कोणतीही हालचाल न करता, जणू वाळूलाही स्पर्श न करता. वेळ जणू क्षणभर थांबली होती आमच्यासाठी. आमच्यापैकी कोणालाच काही सुचेना. मग एकाच वेळी आमच्या सगळ्यांच्या तोंडून किंकाळी फुटली. आम्ही जीवाच्या आकांतानं कैलासला खांद्यावर घेतलं आणि हॉटेलच्या दिशेने पळत सुटलो. पायाखालची वाळू सरकत होती, श्वास घशात अडकत होता, तरीही आम्ही थांबलो नाही. मागे वळून बघायची हिंमत नव्हती, पण त्या आकृतीचा अक्राळ विक्राळ हसण्याचा आवाज वाऱ्यासोबत आमच्या कानावर येत होता. इतका खोल आणि विक्षिप्त की तो आजही आठवला तरी अंगावर काटा येतो. ते हसणं जणू आमच्या पाठीशीच कानाजवळ घुमत होतं, जरी आमच्यातलं अंतर वाढत होतं. कसेबसे आम्ही हॉटेलवर पोहोचलो. दारावर धडपडत धडका मारू लागलो. आम्हाला घामाघूम आणि रक्तानं माखलेल्या अवस्थेत पाहून विनायक काका धावतच आले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती दोन्ही एकत्र दाटलेली. त्यांनी तातडीनं कैलासच्या पायावर औषध लावलं. हातातल्या पट्ट्या करत असताना त्यांचे हातही थरथरत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मी आधीच सांगितलं होतं असे भाव होते, पण त्यात रागापेक्षा जास्त काळजी होती. मी थरथरत्या आवाजात विचारलं, "काका, ते काय होतं? तो माणूस नव्हता, ते काहीतरी वेगळंच होतं." विनायक काकांनी दीर्घ श्वास घेतला आणि दिवाणखान्यात देवाच्या फोटोसमोर हात जोडले. ओठांनी काहीतरी पुटपुटले आणि मग जड आवाजात म्हणाले, "पोरांनो, जे तुम्ही पाहिलं तो साधा आत्मा नव्हता, तो संबंध होता." मी गोंधळून विचारलं, "संबंध म्हणजे काय?" विनायक काका सांगू लागले, आवाजातला थरकाप लपवत,
संबंध म्हणजे अशी व्यक्ती ज्याचा मृत्यू अत्यंत अतृप्त अवस्थेत झालाय, ज्याची काहीतरी मोठी इच्छा अपूर्ण राहिली किंवा त्याला कोणीतरी कपटानं मारलं, असा जीव संबंध बनतो. हे इतर भूतांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात, कारण याला स्वतःच्या मृत्यूचा प्रचंड राग असतो. हे आपल्या जागेवर येणाऱ्या कोणालाही सहजासहजी सोडत नाहीत. माझ्या अंगावर काटा आला. पण काका, तो संबंध तिथेच का होता? आणि तू कोण आहे नक्की? त्याला आमच्याकडून काय हवंय? विनायक काकांनी खिडकी बाहेरच्या त्या अंधाऱ्या किनाऱ्याकडे पाहिलं. त्यांचे खांदे किंचित झुकले, जणू वर्षानुवर्षाचं ओझं त्यांना अचानक जाणवलं. त्यांच्या डोळ्यात जणू दुःख आणि भीती एकत्र दाटून आली. ते म्हणाले, तो कोण होता हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला या गावाचा 30 वर्षांपूर्वीचा इतिहास ठाऊक असायला हवा. बाहेर वारा अचानक जोरात वाहू लागला आणि खिडकीची काच किंचित थरथरली. जणू त्या इतिहासाला ऐकण्याआधीच कोणीतरी बाहेरून टिपत होतं, वाट पाहत होतं. विनायक काकांचे डोळे त्या अंधाऱ्या रात्रीत अधिकच खोल वाटू लागले. त्यांनी बाहेरच्या वादळी वाऱ्याकडे पाहिलं. दिव्याच्या मंद प्रकाशात त्यांचा चेहरा आणखीनच थकलेला दिसत होता. सुरकुत्यांच्या सावल्या आणखी गडद झाल्यासारख्या वाटत होत्या आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, तो संबंध दुसरा तिसरा कोणी नसून या वाड्याचा मूळ मालक सदाशिव आहे. आम्ही चौघही श्वास रोखून ऐकत होतो. बाहेर लाटांचा आवाज अचानक कमी झाल्यासारखा वाटला, जणू निसर्गही ती कहाणी ऐकायला थांबला होता आणि खोलीत फक्त काकांच्या आवाजाचाच वावर उरलेला. विनायक काका पुढे म्हणाले, सदाशिव या भागातला सर्वात श्रीमंत आणि हट्टी माणूस होता. संपूर्ण गावात त्याची जमीन, त्याचे नारळ सुपारीचे मळे आणि हा वाडा सगळं त्याच्याच मालकीचं होतं. तो कोणाचंही ऐकत नसे, कोणाला जुमानत नसे. गावातली लोक त्याला घाबरत, पण त्याचा शब्द अंतिम मानत. त्याच्या या स्वभावानं आणि त्याच्या या संपत्तीनं त्याचा घात केला. काकांनी क्षणभर थांबून घसा साफ केला, जणू पुढचे शब्द उच्चारायला त्यांना त्रास होत होता. त्यांनी एक घोट पाणी घेतलं. हात अजूनही थरथरत होते. मी त्यावेळी लहान होतो, पण मला अजूनही आठवतंय. त्या दिवशी सकाळी संपूर्ण गाव त्या किनाऱ्यावर जमलं होतं. वाळूवर रक्ताचे डाग इतके होते की समुद्राच्या पाण्यानंही ते पुसले जात नव्हते. सदाशिवचा भाऊ आणि बहीण नंतर कधीच सापडले नाहीत. गावाबाहेर पळून गेले असं म्हणतात, पण खरं काय झालं हे कोणालाच माहीत नाही. खोलीतली शांतता आणखी गडद झाली. 30 वर्षांपूर्वी त्याच्या सख्ख्या भावानं आणि बहिणीनं संपत्तीच्या लोभापायी त्याचा त्या रुपेरी किनाऱ्यावर गळा चिरून खून केला. रात्रीच्या अंधारात याच वाळूवर, याच लाटांच्या साक्षीनं ज्या भावा बहिणींवर त्यानं आयुष्यभर विश्वास ठेवला, त्यांनीच त्याचा घात केला. मरायच्या आधी सदाशिवनं रक्ताच्या थारोळ्यात पडल्या पडल्या समुद्राच्या वाळूची मूठ भरली आणि शाप दिला, जोवर माझ्या रक्ताचा सूड पूर्ण होत नाही तोवर मी या मातीतून आणि या वाड्याच्या भिंतीतून कधीच बाहेर जाणार नाही. त्या दिवसापासून हा किनारा शापित मानला जातो. गावातलं कुणीही सूर्यास्तानंतर तिथे पाऊल टाकत नाही. खोलीत एक भयान शांतता पसरली. काकांचे शब्द अजून तरंगत असतानाच हॉटेलच्या लाकडी दरवाजावर कोणीतरी जोरात धडक दिली. आम्ही सगळे दचकून उभे राहिलो. हृदयाचे ठोके एकदम वाढले. त्या क्षणी कैलासचा फोन वाजला. भीतीनं थरथरत्या हातांनी त्यानं कॉल उचलला आणि नकळत स्पीकरवर टाकला. पलीकडून एक विचित्र हसण्याचा आवाज आला, अतिशय कर्कश हास्य, जे फोनच्या स्पीकरमधून घुमत खोलीभर पसरलं. कैलासने घाबरून फोन फेकला. परत एकदा दरवाजावर धडक बसली, यावेळी आणखी जोरात, इतकी की दरवाजाची बिजागरी किंचित हलली. बाहेर कोण आहे? आकाश किंचाळला. आवाजात स्पष्ट भीती होती.
तो मागे सरकत भिंतीला टेकला. विनायक काका शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाले, बघू नका बाहेर, तो आलाय. त्याला तुमच्या जखमेतून सांडलेल्या रक्ताचा वास आलाय. कैलासचा हट्ट आज तुमच्या सगळ्यांच्या जीवावर बेतणार. अचानक घराच्या कौलारू छतावरून कोणीतरी धावण्याचा आवाज आला. वरून थोडी माती खाली पडली. धुळीचे कण दिव्याच्या प्रकाशात तरंगताना दिसले. तो संबंध आता हॉटेलच्या छतावर होता. अगदी आमच्या डोक्यावरून तो चालत होता आणि प्रत्येक पावलागणिक जणू आमचं काळीज शिरलं जात होतं. कौलं कुरकुरत होती, जणू त्याचं वजन असह्य होतं. तरीही तो हलके सरकत होता. तो अक्राळ विक्राळ हसण्याचा आवाज, तो कुबट सडलेला वास आता थेट घराच्या आत झिरपू लागला. तितक्यात हॉलमधील लाईट गेली. संपूर्ण वाडा काळोखात बुडाला. फक्त खिडकीतून येणाऱ्या विजांच्या उजेडात आम्हाला एक भयानक दृश्य दिसलं. खिडकीच्या काचेवरून फिरून बाहेरून एक रक्ताळलेला हात आणि त्याची अस्पष्ट आकृती, बोट लांब आणि अतिशय वाकडी. पोरांनो, जवळ या, एकत्र थांबा. विनायक काका जोरात ओरडले. त्यांचा आवाज आता आदेशाच्या स्वरात होता. त्यांनी आपल्या हातात एक जुनी लहान पितळी घंटा उचलली आणि ती वाजवायला सुरुवात केली. तो आवाज इतका तीव्र आणि भेदक होता की त्या घराच्या भिंती त्या क्षणी थरथरल्यासारख्या वाटल्या आणि क्षणभर बाहेरचा तो कुबट वासही किंचित कमी झाल्यासारखा भासला. पोरांनो, आता हा घरात शिरण्याचा प्रयत्न करेल. काका ओरडून सांगत होते. घंटा वाजवणं न थांबवता कपाळावर घामाचे थेंब जमले होते. तुम्ही सगळे या देवाच्या गाभाऱ्यात बसा आणि सकाळपर्यंत डोळे उघडू नका. काही ऐकू आलं तरी बाहेर येऊ नका. आम्ही चौघे एकमेकांना घट्ट धरून त्या छोट्या गाभाऱ्यात गोंडाळे करून बसलो. देवाच्या समयीची एक मंद ज्योत तेवढी तेवत होती. बाकी सगळीकडे काळोख आणि भीतीचा गुदमर. कैलासच्या पायातून अजूनही रक्त झिरपत होतं आणि त्या रक्ताच्या वासामुळेच कदाचित बाहेरचा तो कल्लोळ आणखी वाढत होता. ती संपूर्ण रात्र म्हणजे नरक यातना. बाहेरून कधी विलाप करण्याचा आवाज यायचा, तर कधी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न. कधी वाटायचा आवाज बाहेरून येतोय, पण एकदा तर तो आवाज अगदी आमच्या शेजारून भिंतीतूनच आल्यासारखा वाटला. जणू तो भिंतीच्या आतूनच बोलत होता. कैलास तर आमच्या जवळच होता, तरीही तो संबंध आम्हाला बाहेर आणण्यासाठी आमचीच नावं पुकारत होता. माझ्या आईच्या आवाजात, प्रशांतच्या वडिलांच्या आवाजात, इतक्या अचूक स्वरात की क्षणभर आम्ही ते खरे असल्याचा भासही अनुभवला. ते ऐकून काळीज पिळवटून निघत होतं आणि आम्ही एकमेकांचे हात आणखी घट्ट धरले. बाहेर विनायक काका आणि तो संबंध यांच्यात जणू एक अदृश्य युद्ध चाललं होतं. काकांचे मंत्रोच्चार आणि घंटेचा आवाज बाहेरच्या त्या भयानक ओरडण्याशी झुंज देत होता. कधी घंटेचा आवाज वर चढवायचा, तर कधी बाहेरचं हसणं इतकं मोठं व्हायचं की छातीत धडधड वाढायची. मध्येच एकदा असं वाटलं की घंटेचा आवाज थांबला. त्या काही क्षणांच्या शांततेत आमचा श्वासही रोखला गेला. पण मग तो पुन्हा सुरू झाला, आणखी जोमानं. हळूहळू कित्येक तासांनंतर बाहेरचा तो कल्लोळ कमी होत गेला. समुद्राच्या लाटांचा नेहमीचा शांत आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला. जणू रात्रीचं ते वादळ संपून पुन्हा जग आपल्या नैसर्गिक तालात परतत होतं. पूर्वेला तांबडं फुटलं आणि सूर्याची पहिली किरणं वाड्याच्या अंगणात पडली. त्या किरणांनी जणू रात्रभराची भीती हलकीशी कमी केली. विनायक काकांनी दरवाजा उघडला. ते पूर्णपणे थकले होते. त्यांचे कपडेही फाटलेले. चेहऱ्यावर रात्रभराच्या झुंजीचे व्रण स्पष्ट दिसत होते आणि हातातली घंटा अजूनही थरथरत होती. ते थकल्या आवाजात म्हणाले, निघा पोरांनो, आता वेळ झाली तुमची. आम्ही एका क्षणाचाही विलंब न करता सामान घेतलं आणि गाडीत बसलो. मागे वळून त्या वाड्याकडे, त्या किनाऱ्याकडे बघायचीही आमची हिंमत झाली नाही. गाडी सुरू करून आम्ही वाड्यापासून दूर निघालो, मागच्या आरशातही न बघता.
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.